कोल्हापुरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्र झालेली आहे। मटन मार्केट परिसरामध्ये तोडक पद्धतीनं कारवाई करण्यात आली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। अतिक्रमणाचा मुद्दा वारंवार महापौरांच्या जनता दरबारामध्ये गाजतोय आणि म्हणूनच आता अतिक्रमण निर्मूलन मोहीम आहे ती हाती घेण्यात आलेली आहे। सध्या आपण आहोत कोल्हापुरातल्या मटन मार्केट परिसरात आणि ती दृश्य दाखवतोय। सकाळी साधारणतः 7 वाजल्यापासून या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन पथकानं विशेष मोहीम आहे ती राबवायला सुरुवात केलेली आहे। या परिसरातील जवळपास 100 पेक्षा अधिक ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं होतं त्या हातगाड्या असतील, दुकानांचे काही शटर्स असतील, काही ठिकाणी फलक असतील, हे देखील आता अतिक्रमण निर्मूलन विभागानं काढल्याचं आपल्याला दिसून येतंय। खूप मोठा पोलीस बंदोबस्त देखील या सगळ्या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय मटन मार्केटच्या परिसरातील। या ठिकाणी लोखंडाचे काही पत्रे आहेत ते आता काढून घेण्यास सुरुवात झालेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ही मोहीम आहे ती मोठ्या प्रमाणावरती राबवली जाते आणि महापौरांच्या जनता दरबारात अतिक्रमणाचे वेगवेगळे मुद्दे आले होते आणि ह्या मुद्द्याला अनुसरून कुठेतरी आता ही ॲक्शन मोडमध्ये हा अतिक्रमण निर्मूलन पथक आलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कारवाईला सकाळपासून सुरुवात झालेली आहे। जवळपास 100 पेक्षा अधिक ठिकाणी ही कारवाई जी आहे ती मटन मार्केट परिसरात करण्यात आलेली आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।